चला चला एका साईडला थोडं घोर पांब संवार वेग महाशिवरात्रीनिमित्त मी परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं. परळी वैद्यनाथाचं दर्शन मी नेहमीच घेते, पण महाशिवरात्रीचं औचित्य आहे. 99% वेळा आमच्या परिवार महाशिवरात्राचं दर्शन चुकवत नाही. अगदी मुंडे साहेब असल्यापासून आमचे दर्शनाला येणं ही एक प्रथा राहिलेली आहे. खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून. सर्व आजूबाजूच्या आणि पंचक्रोशीतल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना ईश्वराला. महापशुधन आणि शिवरात्र असं दुहेरी योग परळीकरांसाठी यावेळेस होता. आणि महापशुधन एक्सपो आम्ही केला. आता मी मंत्री आहे आणि मी परळीचे आहे आणि म्हणून शिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही इथे केलं. कारण ग्रामीण भागातले इथे लोक येतील, पूर्ण राज्यभरातून लोक दर्शनाला येतात, तर त्यांना महापशुधन एक्सपोचाही लाभ व्हावा, बघायला मिळावं असं प्रयोग आम्ही केला आणि तो यशस्वी झाला आहे. सगळीकडनं लोक येतात आणि अगदी कुटुंबासहित येतात आणि बघतायत, वेगवेगळे अभ्यास करतायत, वेगवेगळे ज्ञान घेत आहेत. हे बघून मला बरं वाटलं. खूप चांगला आमचा महापशुधन एक्सपो झाला. मुख्यमंत्री महोदय स्वतः वित्तमंत्री देखील आहेत, त्यामुळं हा सुवर्ण योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे आणि त्यांनी मला जाहीर वचन दिलं. ते मला नसून ते महाराष्ट्रातील पशुपालकांना, शेतकऱ्यांना त्यांनी दिलं आहे आणि तरुणांना दिलं आहे की उद्योजक निर्माण व्हावे ग्रामीण भागात. तर एक चांगली स्कीम त्यांच्या निदर्शनाखाली, त्यांच्या सूचनानुसार आम्ही डिझाईन करतो आहोत आणि नक्कीच महाराष्ट्रातील ग्रामीण युवक हा उद्योजक बनेल असा आमचा प्लॅन आहे.